नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स हबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा केक थोडा स्पेशल आहे। आज ॲनिव्हर्सरी केक बनवलेला मी आमच्याच ॲनिव्हर्सरीसाठी। आणि जेव्हा आपण घरी केक मी बनवते तेव्हा मी त्यामध्ये काहीतरी नवीन नवीन एक्सपेरिमेंट करते। तर मी काही टॉपर्स आणलेले होते, त्यांचं माझ्याकडे काही ऑर्डर आली नव्हती, पण मी म्हटलं त्यांचं आपण एक सॅम्पल म्हणून तर बनवून घेऊ, म्हणजे त्याची आयडिया येईल की ते कसं लुक येतं केकचं। तर तुम्ही पूर्ण केक पहा। तर हा पायनॅपल फ्लेवरचा बनवलेला मी, कारण माझ्या मिस्टरांना पायनॅपल फ्लेवर केक आवडतो। तर यामध्ये मी सोकिंग केलेलं आहे पायनॅपल क्रशला पाण्यामध्ये मिक्स करून फिलिंगमध्ये यूज केलेलं पायनॅपल क्रश आणि असं याचं क्रम्बल कोट रेडी करून घेतलं। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी याला सेट करून घेतलेलं आहे अर्धा ते पाऊण तासासाठी। आणि नंतर मग मी याचं फायनल कोटिंग करून घेतलेलं आहे। तेव्हा माझ्याकडे ऑर्डर पण होत्या, त्यात थोडं मी हा साईड बाय साईड हा केक पण बनवत होती। तर याचं मी फायनल कोटिंगसाठी व्हाईट क्रीमचा यूज केला आणि अशी प्लेन फिनिशिंग करून घेतली आहे। आणि मी याला स्पूनचं टेक्स्चर देणार आहे। मी आधीही केलेलं आहे, पण जे मी वरती लावणार आहे टॉपर्स त्याला सूट होण्यासाठी हे टेक्स्चर बनवते मी। वरून घेतले स्पिरल पॅटर्न करून आणि नंतर असे उभे स्ट्रोक करून घेतले। उभे स्ट्रोक केल्यानंतर त्याचं असं खूप छानपैकी असं लुक आलेलं। तर तेच मी पूर्ण उभे स्ट्रोक करून घेतले केकला। आणि त्यानंतर मी फायनल लुकसाठी याच्यामध्ये 2 राजहंस मी आणलेले होते व्हाईट कलरचे कपल्सचं, तर ते वरती लावून घेणार आहे। आणि एक फेदर्स होतं माझ्याकडे व्हाईट कलरचं, जे आपण बार्बी डॉल वगैरे डॉलच्या केक्सला यूज करतात, पण मी ते ह्याच्यामध्ये यूज केले, त्याला लाईट लावून घेतलेले आहेत। तर हे साईडला लावून घेतले गोल्ड फ्लेक्स, गोल्डचे शुगर बॉल लावून घेतले आणि असं हे वरती टॉपर्स लावून घेतले, पुढे ठेवले हॅपी ॲनिव्हर्सरी। तर आपला फायनल लुक असा झालेला आहे केकचा। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।